नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पिऊ अँड ओजू केक क्रिएशन ह्या चॅनलमध्ये. तर आज आपण केक बिझनेस चालू करताना बेसिकली आपल्याला काय काय गोष्टींची गरज असते स्टार्टिंगला आपण ते बघणार आहे आणि काही गोष्टी आपल्याला लगेच नाही घेतल्या पाहिजे आपण तेही बघणार आहे. वेळ न घालवता चला स्टार्ट करू. फर्स्टली तर आपल्याला लागणार आहेत ही भांडी. ह्या डॉल केकचं आहे, हे पावशरचं आहे. ह्याच्यामध्ये अर्धा किलो 1 किलो हे दोन्ही होतात आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम हे 2 किलोचं किंवा 1 किलोचं 1.5 किलोचं आपल्याला 2 टायर केक करायचं असेल तर ह्यासाठी हे मोठं भांडं यूज होतं. तुम्ही बघू शकता ही भांडी कशी आहेत. ह्या भांड्यांचा सेट आता तुम्ही ऑनलाईन घ्यायला गेले तुम्हाला कमीत कमी 500 ते 600पर्यंत होऊन जाईल. आता आपण मेजरमेंट चेक करू की मोठं भांडं आपलं कितीचं आहे. तर मॅक्झिममली आपलं मोठं भांडं आहे 9 इंचाचं. बारकं भांडं आपलं हेवाला आहे जे अर्धा किलो 1 किलो केक होतो हे मॅक्झिमम आपलं आहे 7 इंचाचं. त्याच्यानंतर ज्याच्यात आपण पावशरचा केक बनवतो जो 2 टिअरसाठी असतो त्याचं आहे आपलं मॅक्झिमम 5 इंचाचं. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण 1 किलोचा केक अर्धा किलोचा केक बनवू शकतो. फक्त आपल्याला त्याची टेक्निक आली पाहिजे कशी बनवायची. आणि हा डॉल केकचं भांडं आहे आपलं मॅक्झिमम 6.5 इंचाचं. बघू शकता तुम्ही 6.5 इंचाचं भांडं आहे. ह्याच्या पुढे आपल्याला ज्या लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्यानंतर आहे प्रीमिक्स. हे सध्याला माझ्याकडे व्हॅनिला प्रीमिक्स आहे. मी 4 वर्ष झाले जेव्हापासून चालू केलं आहे तेव्हापासून ह्याच कंपनीचं मी प्रीमिक्स यूज करत आहे. ही कंपनी तुम्ही बघू शकता बेकर विलाज म्हणून कंपनी आहे. बेसिकली ही कंपनी ऑनलाईन नाही आहे. तर तुमच्या इथे कोणती कंपनी असून तुम्ही यूज करू शकता. आपल्याला जेव्हा सगळे प्रकारचे केक बनवायचे असतात तेव्हा कंपल्सरी आपल्याकडे व्हॅनिला प्रीमिक्स असलंच पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे तर हे स्क्रॅपर अतिशय महत्त्वाचे कारण आपल्याला फिनिशिंग देण्यासाठी स्क्रॅपर लागतातच. त्यानंतर आपल्याकडे आहे रोजनेल लगेच नाही घेतलं तरी चालेल. आपले समजा मॅक्झिमम 4-5 केक गेले आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला न्यू डिझाईन करायची तेव्हा तुम्हाला हे रोजनेल लागतं. जेव्हा आपण रोज बनवायचं नोझल घेतो त्या टायमिंगला बिगिनरसाठी रोजनेल हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे येते हे वालं नूर 14चं नोझल. हे वालं नोझल खूप वेळा यूज केलं जातं. तुम्ही बघू शकता हे कसं आहे. हे वालं नोझल आपल्याकडे अतिशय मोस्टली केकमध्ये हे वालंच नोझल यूज असतं तर त्यामुळे तुम्ही हे वालं नोझल घेऊ शकता. हे 2Dचं नोझल आहे. तुम्ही बघू शकता म्हटलं तर तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता. हे 2Dचं नोझल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे स्पॅच्युला बेसिकली आपल्याला क्रीम पसरवण्यासाठी लागतो आणि लागतोच कंपल्सरीच असतो स्पॅच्युला. नंतर आपल्याकडे येते हे मिक्स करण्यासाठी. आपण बॅटर मिक्स करण्यासाठी ह्याचा यूज करतो. विस्क आपण हाताने ह्याला हँड विस्कर पण म्हणतात. आपण हाताने ह्याला विस्क करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हा चाकू. हा बेसिकली चाकू आपल्याला यूज होतो जेव्हा वेळेस आपण बेसला आपल्या केक जो बेस असतो त्या बेसला कट ऑफ करण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर लेअर करण्यासाठी. मोस्टली हा चाकू मी फक्त त्याला साईडनी खाचा पाडण्यासाठी यूज करते. नाहीतर सगळ्यात इझी टेक्निक ती आपली धाग्याचीच आहे. मी अजूनही ती धाग्याचीच टेक्निक यूज करते. त्यानंतर आपल्याकडे येते हे वाले आपल्याला चॉकलेटवरती टॉपिंग बनवण्यासाठी होतात. चॉकलेटची टॉपिंग आपल्याला केकवरती जे टाकण्यासाठी टॉपिंग असतात ते बनवण्यासाठी होतात. हे बघता तुम्ही स्टारचं आहे माझ्याकडे. एक हेझलनटचं आहे. हे असं आहे. आणि हे आपलं आहे पिनाटा केकचं. जसं हे बाकीचे भांडी आहेत आपल्याला केक तयार करण्यासाठी तसं हा आपला पिनाटा सरप्राईज केक म्हणून खूप जास्त ओळखला जायचा हा पिनाटा केक. बेसिकली ह्या केकला आपण हे यूज करताना ह्याच्यामध्ये मेल्टेड चॉकलेट टाकतो आणि ह्याच्यातून आपण पिनाटा केक तयार करतो. तर मी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे कसं यूज करायचं ते सुद्धा दाखवणारच आहे. त्यानंतर
त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडं ही मशीन असली पाहिजे. ह्या मशीनशिवाय आपण केक नाही बनवू शकत. हे आपला हँड मिक्सर म्हणजेच बिटर आहे. बिटर तुम्ही बघू शका माझ्याकडे जॅपनाई म्हणून एक कंपनी आहे, जयपन त्याची आहे आणि माझी 450 वॉटच्या पुढची आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, मला बिटर घ्यायचं आहे, त्या बिटरची कमीत कमी कॅपॅसिटी 300च्या वरती असली पाहिजे, 300च्या वरतीच असली पाहिजे. कारण कसं होतं, ज्यावेळेस आपण 300च्या खालची हँड बिटर घेतो त्या टायमिंगला ती गरम होते आणि त्याच्यामुळे क्रीम नीट फेटली जात नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे हे मेजरिंग कप असले पाहिजे. हे मेजरिंग कप आपल्याला ज्यावेळेस आपण केकचा बेस बनवतो आणि ते प्रीमिक्स घेतो त्या प्रीमिक्सला यूज होतात. बेसिकली तुम्ही बघू शकता हा का सेट आहे माझ्याकडे आणि आपण होममेड प्रीमिक्सही तयार करतो, त्याच्यामध्ये पण हे कप्स खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही बघू शकता ह्याच्यात एक सगळा मोठा आहे तो 240 mlचा आहे. त्याच्यानंतर तसेच एक आहे 160चा, नंतर 120चा, 60 mlचा. परत आपल्याकडं आहे हा वाला 1 टेबलस्पूनचा आहे. परत हा वाला आपल्याकडं आहे 1-2 टेबलस्पून्स. परत हा 1/4चा आहे आणि आय थिंक हा 1/8चा आहे. तर एवढे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण होममेड प्रीमिक्स तयार करतो त्यावेळेस आपल्याला हे लागतं, खूप गरजेचं आहे. ते आहे बेस. केकला जे आपण केक डिलेवर करण्यासाठी किंवा आपण ज्याच्यावरून केक बनवतो हे ते बेस आहेत. बेसिकली हा अर्धा किलोचा बेस आहे आणि हा 1 किलोचा बेस आहे. माझ्याकडे मोस्टली अर्धा आणि 1चेच असतात. जेव्हा माझ्याकडे मोठी ऑर्डर येतात त्यावेळेस मी त्यांना ऑलरेडी पहिल्यांदा सांगितलेलं असतात की तुम्ही 1 दिवस अगोदर मला ऑर्डर देत जावा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे हे बाऊल. हे बाऊल आपल्याला क्रीम फेटण्यासाठी, परत आपल्याला केकचा बेस तयार करण्यासाठी, प्रीमिक्स तयार करण्यासाठी सुद्धा होतो. मोठं बाऊल आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बटर पेपर. बेसिकली आपण विदाऊट बटर पेपरसुद्धा करू शकतो. तर विदाऊट बटर पेपर आपण कसं करणार तर मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगणारच आहे तुम्हाला. तरी आत्ता हे सांगते की पुढच्या वेळेस आपण जेव्हा बटर पेपर न यूज करायचं असेल त्यावेळेस आपण पहिल्यांदा फर्स्ट कोट तेलाचं देतो आणि सेकंड कोट मैद्याचं देतो. त्यामुळे आपल्याला बटर पेपरची गरज लागत नाही. पण बेसिकली बटर पेपर असल्यावर आपल्याला 90% चान्सेस कमी असतात की आपला केक खाली लागेल आणि जास्त सॉफ्ट होतो. नंतर आपल्याकडे आहे पायपिंग बॅग्स. पायपिंग बॅग्स कंपल्सरी लागतात. आपण ह्याला रियूज करू शकतो, आपण ह्याला धुवून वारंवार वापरूही शकतो. तुम्ही बघू शकता, मला आय थिंक वाटते 100 रुपयामध्ये 1 रुपयाला एक पायपिंग बॅग अशी भेटते. म्हणजे 100 रुपयामध्ये 110 ते 115पर्यंत पायपिंग बॅग भेटून जातात आमच्या इथे. तसंच तुम्ही बघू शकता. हा पुढे माझ्याकडे मोठा स्पॅच्युला आहे. ह्याचा बेसिकली यूज आपण जेव्हा 2 टायरचा केक घेतो त्या टायमिंगला खालून असं त्याला उचलून त्याला ठेवण्यासाठी होतो, ह्याचा हा उपयोग आहे. त्यानंतर आपल्याकडे ही डॉल. बेसिकली ह्या डॉलचा उपयोग आपल्याला डॉल केकमध्ये यूज करायला होतं. मी जसं तुम्हाला हे डॉल केकचं भांडं दाखवलेलं, आपल्याला त्याच्यामध्ये हे डॉल यूज करायला लागते. ही डॉल 40-50 रुपयाला एक मिळून जाते बाजारामध्ये सहजासहज आणि पॅकेट घेतलं ते अजून स्वस्त पडतं. पण मी तुम्हाला सांगणार की सध्याला तुम्ही डॉल केकचं भांडं घेऊ नका आणि डॉल केकच्या मागे जाऊही नका. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुमचा केक परफेक्ट आहे त्या टायमिंगलाच तुम्ही डॉल केकच्या मागे जावं. किंवा डॉल केकला फिनिशिंग करणं जरा अवघड असतं. डॉल केकचा बेस आहे तो खालून चांगला फिनिश होतो, पण वरती जेव्हा आपण त्याला गोलाकार द्यायला जातो, आपल्याला जेव्हा त्याला फ्रॉकचा कमरेचा आकार द्यायचा असतो त्या टायमिंगला आपल्याला देता येत नाही. त्याच्या पुढे आहे हे स्टिक. ज्या 2 टायर 3 टायरचे केक असतात ते डिलिव्हर करायचे असतात, लांब जायचं असतं, कधी वेळेस जवळच असतं पण केक खालू नये म्हणून हे वाल्या स्टिक यूज असतात. हे स्टिक तुम्ही बघू शकता, एवढी मोठी स्टिक आहे आणि एवढी जाडीला आहे. ह्यापेक्षा जाड असेल तरी तुम्ही यूज करू शकता. यापुढे तुम्ही बघू शकता हे आपल्याकडं व्हाईट कलरचं न्यूट्रल जेल आहे. या जेल बेसिकली आपल्याला ज्यावेळेस केकवरती नाव टाकायचं असतं किंवा त्याला जेलने केक कवर करायचा असतो त्या टायमिंगला हे व्हाईट न्यूट्रल जेल यूज होतं. बेसिकली हे जेल जास्त यूज नाही होत. ह्यापेक्षा आपल्याकडे दुसरं येतं ते न्यूट्रल जेल असतं, ते वालं केक कवरिंगसाठी खूप जास्त चांगलं असतं
आणि ते वालंच जास्त यूज होतं, हे वालं नाही होत. तर बेसिकली तुम्ही ह्याच्या मागे जाऊ नका. तुम्हाला अगर जेल केक तयार करायचा असेल तर तुम्ही न्यूट्रल जेल घ्या. मी तुम्हाला होममेडही न्यूट्रल जेल बनवायचं शिकवणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यापुढे आपल्याकडे आहे ह्या पिंक कलरच्या बीड्स, तुम्ही बघू शकता. ह्या पिंक कलरच्या बीड्स आहेत आपल्याकडे. ह्या एडिबल बीड्स आहेत. ह्या बीड्स आपण केकवरती टॉपिंग्स म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर माझ्याकडे हे सिल्वर डस्ट आहे. ह्या डस्टने केकला जरा चांगला लुक येतो. प्लस आपण गोल्डन डस्टही घेऊ शकतो. माझ्याकडे ह्या स्मॉलमधल्या गोल्डन बीड्ससुद्धा आहे. ह्यासुद्धा छान आहेत. ह्यामधल्या माझ्याकडे मोठ्याही होत्या पण त्या संपल्या आहेत. तुम्ही त्याही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला टॅग्स खूप महत्त्वाचे असतात. ॲनिव्हर्सरीचे टॅग्स, बर्थडेचे टॅग्स, आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅग्स घेऊन ठेवू शकतो. त्याच्यानंतर हा धागाही ठेवलेला आहे मी केक कटिंगसाठी. तुम्हाला मी म्हणलेले की चाकूपेक्षाही जास्त धाग्याने केक कटिंग छान होते. परत हे आपल्याकडे कलर्स आहेत. बेसिकली ज्यावेळेस तुम्हाला क्रीममध्ये कलर मिसळायचे असतात तेव्हा जेल कलरच लागतात. हे कलर यूज नाही होत आपल्याकडे. वॉटर बेस्ड कलर त्याच्यामध्ये नाही टाकत, पण काही जण टाकतात, इट्स ओके. पण जेल कलर हे छान असतात. हे थोडे महागडे असतात. जसे वॉटर बेस्ड कलर, जसे हावाला वॉटर बेस्ड कलर आहे ब्लू कलरचा, हे वाले कलर आहेत ते वाले आपल्याकडे मला वाटतं मोस्टली केकला कलर द्यायला जातात. पण तेही आपण यूज करू शकतो क्रीममध्ये. ज्यावेळेस आपण क्रीम यूज करणार आहोत त्या टायमिंगला आपण त्या क्रीममध्ये वॉटर बेस्ड कलर टाकून त्याला थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवून, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून मग नंतर यूज करावे. जेल कलर असतात ते जरा महागडेच असतात आणि त्याच्यामध्ये आपण 1 ते 2 थेंब यूज केले तरी इनफ असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे हे इसेन्स. हा माझ्याकडे व्हॅनिला आहे. परत हा वाला बघा रसमलाई आहे. हा पेपरमिंटचा आहे. हा बटरस्कॉचचा आहे. हा ग्रीन कलर आहे माझ्याकडे. अजून स्ट्रॉबेरी आहे, लेमन आहे. खूप प्रकारचे इसेन्स येतात. जसे तुमच्या इथं ज्या केकची जास्त डिमांड असेल तुम्ही त्यानुसारच इसेन्स घेऊन ठेवा आणि जशी तुम्हाला गरज लागेल तसे तुम्ही इसेन्स घेऊन जावा. पण कलरच्या बारेने सांगणार तर तुम्ही कलरचा अख्खा बॉक्स येतो वॉटर बेस्ड कलरचा, तुम्ही तो अख्खाही परचेस करा. का कसं आहे ते तुम्हाला जास्त सोपं पडतं आणि स्वस्तात पडतं. त्याच्यानंतर सेलोटेप आहे आपल्याकडे. आपल्याला केक पॅकिंगला सेलोटेप लागते. परत माझ्याकडे हे चॉकोचे मोठे मोठे स्प्रिंकल्स आहेत चॉकचे, ज्याच्यामुळे आपण केकला छान लुक देऊ शकतो. बेसिकली तुम्ही बघू शकता आपण आपल्या ह्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टन्स आहेत ते बघितले आणि काही नाही लागत आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. मी तुम्हाला शेवटची एक महत्त्वाची टिप देणार आहे. ती टिप लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या गोष्टी नाही लागत आहे तुमच्या जिथं तुम्ही केक सेल करणार आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या अकॉर्डिंग वस्तू थोड्या जास्त थोड्या कमी करू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये केक प्रीमिक्स कसं घरी बनवायचं आहे आणि किती प्रकारचे केक प्रीमिक्स आहे आणि आपल्याला महत्त्वाचे कोणते आहेत तेही बघणार आहे. आणि मी तुम्हाला 2 केक प्रीमिक्स आपले सांगते की कोणते महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यात ॲडिशनल अजून एक केक प्रीमिक्स आहे. फर्स्टली जो व्हॅनिला केक प्रीमिक्स आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यालाच ऑल फ्लेवर केक प्रीमिक्स म्हणतात, कारण त्याच्यामध्ये आपण कोणताही कलर इसेन्स टाकून आपल्याला जो केक बनवायचा आपण तो बनवू शकतो. सेकंड आहे चॉकलेट. त्याच्यापासून चोकोलावा, चॉकलेट गनाच हे वाले केक तयार होतात. आणि लास्ट आहे रेड वेल्वेट. आपण हे सर्व केक बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर जाऊन बेल बटन दाबा, ज्याच्यामुळे आपल्या पुढच्या येणारा सारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते. धन्यवाद.